अनुचे जे अग्र ऐसा तेथे मार्ग, औटपिटे सवेग जावेवरी. पंचदेव तीत एक रूपा देखती, औटपिटी वसती आसती तेही. तयाचेही वर रश्मी अग्रामधुने, शुद्ध ब्रह्मनिर्वाणी वसेती ते. ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडाचा अंत, नाही ऐसी मात बोलतसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 31 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम, अधियज्ञोहमेवात्र देहे देह भृतांवर. अर्थात हे अर्जुना, भगवंत सांगतायत, निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हटलेलं आहे. अर्जुनानं या अध्यायाच्या सुरुवातीला एकूण 8 प्रश्न भगवंतांना विचारले आहेत की किम तद ब्रह्म, किमाध्यात्मं, किं कर्म पुरुषोत्तम, आदिभूतांच किं प्रोक्तम, अधिदैवं किमुच्यते, अधियज्ञ कथं केऽत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाण काले च कथं नियोसि नियतात्मभिः. या 8 प्रश्नांचं अर्जुनाचं समाधान होण्याकरिता, त्याच्या शंका दूर होण्याकरता भगवंत या ठिकाणी एक प्रश्नाचं सविस्तर असं शंका निरसन करत आहेत. प्रकृतीची व्याख्या भगवंताने करून टाकली की अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम, अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतांवर. चंद्रसूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव म्हटलेलं आहे, ज्याला आपण देवता म्हणतो. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपानं मी पुरुषोत्तम भगवान प्रत्यक्ष वास करतो, जीवाच्या सन्निध राहतो. सर्वस्यच्या अहं हृदय सन्निविष्टो, किंवा ईश्वरा सर्वभूतानां हृदयस्य अर्जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आत्मारूपानं स्थित आहे. त्याला भगवंत म्हणतात. त्या परमात्मा रूपानं मी असलेल्या पुरुषोत्तम भगवान जो वास करतो त्यालाच अधियज्ञ म्हणजे मला अधियज्ञ असं म्हणतात. आणि मी सर्व यज्ञांचा अधिष्ठाता आहे भगवंत म्हणतात. प्रकृती कशी आहे तर ती परिवर्तनशील आहे. जीव कसा आहे, तो ब्रह्म आहे, शाश्वत आहे, सनातन आहे, अमर आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका. परब्रह्म तत्व जे आहे, ईश्वर तत्व जे आहे, तेच जीवाच्या ठिकाणी ब्रह्मतत्व आहे आणि त्याचाच तो अंश आहे, तुकडा नाही. अंश असल्यामुळं भगवंताच्या अंगी असलेले सगळे गुण या जीवाच्या ठिकाणी आहे. म्हणून तर थोडी संधी मिळाली की प्रभुत्व गाजवायला बघतं, स्वामित्वाचा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. लग्न करून घरी नवरी येते न येते तोपर्यंत हा खऱ्या अर्थानं स्वामित्व गाजवायला लागतो महाराज. कुटुंबाचा कर्ता झाला की सर्वांवर स्वामित्वाची पकड ठेवतं. जिथं काम करत असेल त्या ठिकाणीही नेतृत्व स्वतःकडेच असावं.
मी सगळ्यांपेक्षा उच्चस्थानी असावं, हा गुण हा भगवंताचाच आहे आणि तो गुण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असतोच असतो महाराज. अगदी संन्यस्त झाला तरी शिष्यगण त्याच्या अधीन असावं अशीच त्याची वृत्ती असते. प्रकृतीचे 3 गुण आणि पंचमहाभूत हा जो पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा जो देह आहे, हा देह साहजिकच प्रकृतीचे गुण घेऊनच आलेला असतो. प्रकृती जशी परिवर्तनशील आहे तसा देहसुद्धा परिवर्तनशील आहे. वास्तविक देह जड आहे, परंतु चैतन्याशी त्याचा संबंध आल्यामुळे, संयोग झाल्यामुळं देहामध्येही परिवर्तन घडतात. आपण याआधी चिंतन केलं की देहिन्नोऽस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनंजरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. अर्जुना, देह परिवर्तनशील आहेच, म्हणून तर बाल्यावस्थेतला देह आज आपला नाही. आपण त्याला कुठं फेकलो नाही, पुरलो नाही, जाळलो नाही. मग तो देह गेला कुठं याचं जर चिंतन केलं तर प्रकृतीचं महात्म्य, परिवर्तनशीलतेचा नियम, त्याचं महत्त्व आम्हाला पडतं महाराज. की कुठंच नाश केला नाही त्या बाल्यावस्थेतला देह आम्ही. तो गेला कुठं. आज आम्हाला तो हवा असेल, आम्हाला तो पाहिजे असेल तर तो मिळतो का? नाही. म्हणजे तो सर्वस्वी परिवर्तन झालेला आहे. कशात परिवर्तन झालं आहे? आम्ही जो पाहतो आहे देह, त्या देहामध्ये तो परिवर्तन झालेला आहे. बाल्यावस्थेतून कौमारावस्थेत, कौमार्यातून तारुण्यात, तारुण्यातून वृद्धापकाळात आणि वृद्धापकाळानंतर हा देह, त्याचा, या देहाचा तो देही आत बसलेला जो जीव आहे, ज्याला आम्ही परमात्मा म्हणतो, आत्मा म्हणतो, प्राण म्हणतो, तो या देहाचा त्याग करतो, याला सोडून जातो आणि कर्मफळ जर शिल्लक असेल तर नवीन देह घेऊन पुन्हा या मृत्यूलोकी येत असतो. म्हणून पंचमहाभूतापासून रचलेला देह जड जरी असला तरी तो परिवर्तनशील असतो. चैतन्यामुळं त्याच्यातही स्थित्यंतर घडून येतात. यावर भाष्य करताना माऊली 31 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच, जया ते रूपा आणते 5 5 मिळोनिया. पंचमहाभूत 5 5 पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत मिळून हा देह त्रिगुणात्मक गुणांनी हा देह रचला जातो. या देहामध्ये तो देही येऊन राहतो आणि महाराज तो या देहामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाचंही पावित्र्य असतं, तोपर्यंत देहाचं अस्तित्वही असतं आणि देहाची किंमतही असते. एकदा का त्यानं त्याचा अंश काढून घेतला तर लागलीच त्याचं झालेलं नामकरण. समजा एखादी बॉडी पुण्याहून येत असेल, अमुक माणूस ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा हार्ट अटॅकनं गेला आणि पुण्याहून ॲम्ब्युलन्सनं बॉडी गावामध्ये येत आहे, तर गावात चर्चा काय असते महाराज? आली का बॉडी? आलं का ती व्यक्ती असं म्हणत नाही. रामा गोम्या सोम्या जे काही नाव असेल, का हो रामराव आले का असं नाही म्हणत. रामरावची बॉडी नाही म्हणत. चर्चा करताना आली का बॉडी, प्रेत आलं का, ही संज्ञा मिळते महाराज. चैतन्य गेल्या गेल्या देहाची किंमत शून्य होत असते, विटाळ होतो महाराज. त्या परिसरात जरी गेला आपण तर घरी येऊन स्नान करतो, इतका विटाळ ज्या देहाला माझं 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 म्हणत होता जीव, त्या देहाची खरी किंमत ही त्या ठिकाणी होते महाराज. भक्तिविजयमध्ये याविषयी फार सुंदर कथा आलेली आहे की वेश्येच्या समोर संन्यासी असतो. संन्यासाला वाटतं वेश्येचं जीवन चांगलं आहे, वेश्येला वाटतं संन्यासाचं जीवन चांगलं आहे. दोन्ही मरतात, त्यावेळेस वर जातात तर वेश्येला स्वर्गात स्थान मिळतं आणि संन्यासाला नरकामध्ये. संन्यासी म्हणतो हे सगळं अन्याय आहे, आयुष्यभर मी देवा तुझी भक्ती केलो, तुझी पूजा अर्चा केलो
आणि हिनं तर सदा व्यभिचार केला, मग ही स्वर्गात कशी आणि मला नरकवास कसा? भगवंत सांगतात, ज्या देहानं माझी आराधना केली, माझी पूजा अर्चा केली, त्या देहाचं स्थान, त्याला त्याची किंमत प्राप्त होते आणि वरतून दाखवतात. तर महात्म्याचा देह प्रेतयात्रा खूप मोठी निघालेली असते, सर्व लोक रडत असतात महाराज. आणि तेच त्या वेश्येचं जे प्रेत असतं ते बाजूला माशा गोंगावत असतात, कुणी त्याच्याकडे पाहायला तयार नसतं. जसं कर्म केलं तसं फळ याही ठिकाणी आणि वरही ते मिळत असतं महाराज. कारण सतत वेश्या चिंतन करत होती की साधूचं जीवन किती छान आहे, किती लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन मागण्याकरता येतात, किती नतमस्तक होतात, केवढा शिष्यवर्ग आहे. आणि सतत उठल्यापासून ब्रह्मस्नानापासून भगवंताच्या ठिकाणी यानं वाहून घेतलेलं आहे. आणि संन्यासी मात्र चिंतन करतो की इंद्रियांचे किती या ठिकाणी तिनं मनसोक्त जगते आहे, किती आनंद उपभोगते आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे माणसं या ठिकाणी येऊन हिच्याशी रत होत आहेत, किती आनंद प्राप्त करते आहे जीवनामध्ये. दोघांचं चिंतन जसं चाललं होतं तसं स्थान त्यांना त्या ठिकाणी मिळत असतं महाराज. असो, देह पंचमहाभूतापासून निर्माण झालेला असतो. माऊली वर्णन करतात, भगवंत अर्जुनाला सांगतात, तैसे असते पण आहाच. आहे म्हणायला आहे, नाही होई जे ते साच. आणि नाही म्हटलं तर तेही खरंच आहे. जयाते रूपा आणते पाच पाच मिळून या. पाच पाच जणांनी ज्याला रूपाला आणलं तो म्हटलं तर आहे न म्हटलं तर नाही, अशी अवस्था ज्याची आहे त्याला म्हटलेलं आहे ब्रह्म. जीव, त्या जीवाची व्याख्या या ठिकाणी भगवंत करतायत की तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच. जया ते रूपा आणि त पाच पाच मिळून या. जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नाची साच आपजे, मग चेवून या पाहिजे तव काही नाही. माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर स्वप्नामध्ये आपण असतो, स्वप्नामध्ये मोठा राजा झालेला असतो, सिंहासनावर त्याला वारा घालायला दास्या, बाजूला सेवक, मोठा दरबार भरलेला, राजदरबार, राजवाडा, राण्या, मोठं वैभव महाराज त्या स्वप्नामध्ये. आणि स्वप्न मिळतं, मग स्वप्न जेव्हा तुटतं त्यावेळेस हातात भिक्षा मागण्याचा कटोरा असतो महाराज. मग स्वप्न खोटं होतं का? तर स्वप्न खरं होतं. स्वप्नामध्ये जे जे पाहिलं ते त्या वेळेपुरतं का होईना ते सत्य होतं. राजाही तोच झालेला होता आणि प्रजाही तोच झालेला होता. अशा प्रकारे या जीवनाचा अर्थ, या ब्रह्माचा व्याख्या भगवंत अर्जुनाला सांगतायत. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.